येस, आवाज क्लिअर आहे? एकदा सांगा मला. येस, थँक्यू सो मच. नमस्कार मित्रांनो, नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज आपण 3 दिवसीय कार्यशाळा जी आपण सुरू केली आहे, त्यापैकी आज दुसऱ्या दिवसामध्ये आपण सगळेजण एकत्र आहोत आणि तुमचं सर्वांचं आजच्या मीटिंग मध्ये मी स्वागत करतो मित्रांनो. येस मित्रांनो, हा प्रोग्राम आज आपण पाहणार आहोत की जेणेकरून मी मेसेज मध्ये देखील सांगितलं होतं की अशी एक डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आणि एक डायरेक्ट सेलिंग कंपनी आपल्या आयुष्यामध्ये असायला हवी की जी आपल्या नातवाचं देखील फ्युचर सुरक्षित ठेवू शकते. यालाच म्हणतात लाईफ टाईम प्लॅटफॉर्म. बऱ्याच कंपन्या असतील देखील नेटवर्क इंडस्ट्रीमध्ये, पण का डीएक्सएन इज द बेस्ट चॉईस ऑफ आवर लाईफ, हा आपला कार्यशाळेचा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. आणि आज आपण त्याचा दुसरा दिवस आज आपण पाहणार आहोत. सेकंड डे ऑफ आवर वर्कशॉप. ही एक पॉवरफुल कार्यशाळा आहे मित्रांनो. यामध्ये तुम्हा सर्वांना मी आज या ठिकाणी वेलकम करतोय. आणि आज आपण पाहणार आहोत वाय डीएक्सएन इज द बेस्ट. प्रोफाईल, कंपनी प्रोफाईल, कंपनी बॅकग्राऊंड आणि यासोबतच आपल्यासाठी एक लाईफ टाईम प्लॅटफॉर्म कसा काय बनू शकतो. मित्रांनो, मागील कार्यशाळेच्या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं होतं, फर्स्ट डे मध्ये, की डीएक्सएन आपल्या जीवनावश्यक कारणांबाबतीत किती महत्वाचा आहे. त्याला म्हटलं जातं लाईफ साठी किती इम्पॉर्टंट आहे. आणि तो सेशन किती लोकांनी अटेंड केला होता जरा सांगा बरं चॅट बॉक्स मध्ये. येस, सर्वांनी एक एक प्रोग्राम जे मित्रांनो होत आहेत यासाठी खूप मेहनत होते. आणि तुमचं सर्वांचं आजच्या मीटिंग मध्ये मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. सेकंड डे आपण स्टार्ट करूयात. वेळ कमी असतो आपल्याकडे, 30 दिवसात 30च मिनिटांमध्ये मीटिंग क्लोज करायची असते. आणि आज आपण पाहणार आहोत कंपनीचं एक रॉक सॉलिड बॅकग्राऊंड आणि रॉक सॉलिड फाउंडेशन. तयार आहात? रेडी आहात सगळे? एक्साइटेड आहात? येस मित्रांनो, येस, थँक्यू सो मच. डीएक्सएन कंपनीचे फाउंडर तुमच्या समोर आहेत, दतुक डॉक्टर लीम सिओजीन. दतुकचा अर्थ होतो मलेशिया रत्न. भारतामध्ये शिक्षण पूर्ण झालं, त्यामुळे भारताबरोबरचं प्रेम त्यांचं अबाधित आहे. आज आपण पाहतोय की ते म्हणतात डीएक्सएन इज इंडिया आणि इंडिया इज डीएक्सएन. संपूर्ण वर्ल्ड मध्ये जेवढी इंटरनॅशनल मार्केटिंग डिरेक्टर्स आहेत, सीएमओ आहेत, सीईओ आहेत, हे सर्व इंडियन मॅनेजमेंट आहे. म्हणजे इंडिया रूल्स द डीएक्सएन. येस मित्रांनो, डीएक्सएन ला चालवण्यासाठी इंडियन लोक आज खूप मोठं काम करत आहेत. आणि आपल्या पुण्यामध्ये 40% प्रोडक्ट आता मॅन्युफॅक्चरिंग व्हायला सुरुवात झाली. किती मोठी ताकद आहे मित्रांनो. त्याचा रिसर्च सुद्धा आपल्या पुण्यातून स्टार्ट झालाय. एक मोठं दुसरं कॉर्पोरेट हब आपलं बालेवाडीमध्ये होत आहे. खूप सुंदर आहे मित्रांनो. आणि याकरता डॉक्टर लीम यांचं आपण मानावे एवढं धन्यवाद कमी आहेत. आणि याकरता त्यांनी आपल्यापर्यंत ज्ञानोधर्माच्या माध्यमातून जी माहिती पोहोचवली. आणि वन वर्ल्ड वन मार्केट कन्सेप्ट आहे, याला म्हटलं जातं एक विश्व एक व्यापार. याचा अर्थ काय होतो फ्रेंड्स, की आपल्या सगळ्यांसाठी एक हाय क्वालिटी प्रोडक्ट, वंडरफुल हेल्थ प्रोडक्ट, आणि यासोबतच वन वर्ल्ड वन मार्केट, म्हणजे संपूर्ण विश्वामध्ये 200 कंट्रीज मध्ये आपण आपला स्वतःचा व्यवसाय स्थापित करू शकतो. आज डीएक्सएनचे हेड ऑफिसेस 180 पेक्षा जास्त देशांमध्ये आहेत. आणि मला वाटतं डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री मधली ही फक्त पहिली कंपनी आहे जी 200 देशांमधल्या लोकांना तुमच्या सोबत जोडू शकते. याला म्हणतात ना, एक एक व्यक्ती जोडता जोडता हे जग कधी जोडलं जाईल हे तुमच्या लक्षात देखील येणार नाही. दॅट इज द पॉवर ऑफ द डीएक्सएन. हा एक सुंदर स्लाइड तुमच्या समोर आहे आता. आणि तुम्ही पाहताय पूर्ण वर्ल्ड मॅप. अगदी ऑस्ट्रेलिया पासून अमेरिका पर्यंत संपूर्ण वर्ल्ड मध्ये जेवढे पण कॉन्टिनेंट आहेत आणि जेवढे देश आहेत, त्या सर्व देशांमध्ये डीएक्सएन प्रोडक्ट आपण पोहोचवू शकतो, स्पॉन्सरिंग करू शकतो आणि आपली टीम डेव्हलप करू शकतो. डीएक्सएनच्या प्रोफाईल मधला सर्वात सुंदर पॉइंट, की जे कंपनीला लाईफ टाईम बनवू शकतो, अशा डायरेक्ट सेलिंग कंपन्या नाम मात्र सुद्धा नाहीयेत. हाताच्या बोटावर देखील मोजू शकत नाहीत अशा कंपनी नाहीयेत मित्रांनो. तुमच्या समोर एक रिअल डायरेक्ट सेलिंग कंपनी पहा. पाठीमाग हा पूर्ण मलेशियाचा फार्म हाऊस तुम्ही पाहताय. फार्म लँड, फॅक्टरी, कल्टिवेशन, मॅन्युफॅक्चरिंग अँड डिस्ट्रीब्युशन हा कंपनीचा स्वतःच असल्यामुळे ही कंपनी ओन कंपनी म्हटलं जातं, द रिअल कंपनी. अशी व्हिडिओ किती लोकांच्याकडे आहेत डायरेक्ट सेलिंग मध्ये, अशी कंपन्या किती कंपन्या मार्केटमध्ये आहेत. भारतामध्ये पॉंडिचेरी मधला फॅक्टरी तुमच्या समोर आहे आता. या व्यतिरिक्त आपण पाहतोय मलेशियातला एक कॉर्पोरेट ऑफिस. हे गॅनोडर्माचं फार्म हाऊस पाहण्यासाठी पूर्वी मलेशियाला जावं लागायचं. आता तुम्हाला हैदराबाद पर्यंत जरी आलात, सिद्दीपेटला, तर त्या ठिकाणी देखील सुंदर गॅनोडर्माची फार्म हाऊस आहे. आणि त्या ठिकाणी आपण गॅनोडर्माचं फार्मिंग मध्ये कल्टिवेशन बरोबर फोटो काढू शकता. हे कंपनीची किती काळजी घेते. फॅक्टरी, मॅन्युफॅक्चरिंग, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. काचेच्या पलीकडे तुम्ही उभं राहून हे सगळं बघू शकता, आत एंट्री नाही होत. येस मित्रांनो, खूप पॉवरफुल गोष्टी आहेत. म्हणून म्हटलं एक रिअल कंपनीचं असतं स्वतःचं कल्टिवेशन, स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आणि स्वतःचं डिस्ट्रीब्युशन.
फ्रेंड, मला तुम्हाला सांगायला आवडेल, बऱ्याच कंपन्या मार्केटमध्ये आल्या होत्या, परंतु त्यांनी फक्त पैसे जोडण्यासाठी लोकांना जोडायला सुरुवात केली. पण तिथं कधीही प्रोडक्ट नव्हता, सर्व्हिसेस नव्हती, आणि त्याच्यामुळे लोक मार्केटमध्ये बदनामी करतात. पण रिअल कंपनी काय असते हा तुम्हाला आजच्या प्रोग्राम मधून समजतोय. कल्टिवेशन म्हणजे स्पिरुलिनाचा पॉन्ड तुमच्या समोर आहे. एवढी स्पिरुलिना मॅन्युफॅक्चरिंग डीएक्सन करते की आज जगामधल्या 10 लाख मुलांना, कुपोषित मुलांना किंवा सदृढ बालक करण्यासाठी डीएक्सन एक मोहीम स्टार्ट केली, मिशन स्टार्ट केले फ्रेंड्स. यासोबत तुम्ही पाहताय वर्ल्ड मध्ये डीएक्सनच्या आतापर्यंत 22 कंट्रीज मध्ये 22 ठिकाणी फॅक्टरी आहेत. वाव लिहू शकता, फंटास्टिक लिहू शकता. किती डायरेक्ट सेलिंग कंपन्या तुम्हाला माहिती आहेत आजपर्यंत की ज्यांची 22 जागेमध्ये फॅक्टरीज आहेत, मोठमोठ्या ठिकाणी. चायनामध्ये 2.5 लाख करोडचं डायरेक्ट सेलिंग मार्केट आहे, आणि त्या ठिकाणी चायनामध्ये देखील डीएक्सनची खूप मोठी फॅक्टरीचा तुम्ही हा फोटो क्राफ्ट पाहताय. ही फक्त एक सोच जर एवढी मोठी बनवू शकत असेल तर तुम्ही काय करू शकता, नक्की विचार करायचा आहे आज. पहा मेक्सिको मधला हा फोटोग्राफ. हे मेक्सिको जे तुम्ही पाहताय आता, कॉफीतून बिझनेस स्टार्ट झाला आणि वर्ल्ड वाईड ऑपॉर्च्युनिटी झाली. डीएक्सन कुवेत ब्रांच ऑफिस, कुवेत मधलं हे डीएक्सनचं ब्रांच ऑफिस मिडल ईस्ट मध्ये आहे. अमेरिका, पेरू ब्रांच ऑफिस, पेरू मध्ये पाहताय तुम्ही यंग जनरेशन, यंग ब्लड, यंग ब्रिगेडियर. आज कॉफी पिओ, कॉफी पिलाव, पैसा कमाओ. किती मस्त पॉवरफुल पद्धतीने अपॉर्च्युनिटी अनेक लोकांपर्यंत घेऊन जात आहेत, आणि तुम्हाला देखील इथं बसून संपूर्ण विश्वामध्ये व्यवसाय करण्याची संधी डीएक्सन निर्माण करून देते. डीएक्सन ऑस्ट्रिया, डीएक्सन इटाली, डीएक्सन स्पेन, डीएक्सन बल्गेरिया, डीएक्सन ग्रीस, डीएक्सन हंगेरी ऑफिस. वावल्या वाव, फंटास्टिक. तिथे लोकांना वाटतं की लाईफ टाईम कंपनी, त्यांनी एलटी लिहायचं, एलटी लाईफ टाईम कंपनी पाहिजे. तिथे लोकांना वाटतं बरोबर आहे सर, लाईफ टाईम कंपनी, लाईफ टाईम कंपनी. डीएक्सन जर्मनी, फंटास्टिक यार. जर्मनी नंतर डीएक्सन बोलिव्हिया, ज्या ठिकाणी मी स्वतः जाऊन आलेलो आहे. 4,000 लोकांचा 1 डे वर्कशॉप, असे कंटिन्युअसली 4 ते 5 दिवस आम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे डीएक्सन अमेरिकामध्ये, बोलिव्हियामध्ये. होय मित्रांनो, डीएक्सनचे ब्रांच ऑफिस, डीएक्सन मंगोलिया ब्रांच ऑफिस, डीएक्सन फिलिपिन्स, डीएक्सन बल्गेरिया, कोलंबिया, ओमान, साऊथ आफ्रिका. मी हे तुम्हाला ऑफिसेस का सांगत आहे? मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, हे ऑफिसेस कोणाचे आहेत? तुम्ही भारतामध्ये आहात, तुम्ही एखाद्या खेडेगावामध्ये आहात, पण तुम्हाला इथं बसून एका गुगलच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून किंवा तुमच्या मित्रांच्या सर्कल मधून वर्ल्ड मध्ये जिथे लोक असतील तिथे तुम्ही डीएक्सन डेव्हलप करू शकता. किती जबरदस्त आणि पॉवरफुल संधी यार. हा नायजेरियाचा जर तुम्ही फोटोग्राफ पाहत आहात, तर एका इंडियन व्यक्तीनी, प्रदीप कुमार या व्यक्तीने नायजेरिया कंट्री ओपन केली, आणि आज प्रदीप कुमार यांना 40 ते 42 हजार डिस्ट्रीब्युटर असोसिएट झालेत नायजेरियामध्ये. एक कंट्री एक व्यक्तीमुळे जर ओपन होत असेल तर काही होऊ शकतं फ्रेंड्स. मोरोक्कोचं डीएक्सनचं ब्रांच ऑफिस तुम्ही पाहताय, त्यानंतर डीएक्सन पेरू न्यू ब्रांच ऑफिस. येस मित्रांनो, एक एक जागेमध्ये, पुण्यामध्ये देखील आपण कंपनीचं रिन्युएट होत आहे ऑफिस, मग खूप सुंदर सुंदर गोष्टी होणारच आहेत तुमच्या लाईफ मध्ये. डीएक्सन कॅफे, ज्या ठिकाणी कमीत कमी 25 प्रकारचे पेय बनवू शकता, एवढं पॉवरफुल डीएक्सनचं कॅफे आहे. आणि आपली कॉफी जर दुबईचा राजा लोक पित असतील, रॉयल फॅमिली पित असेल, तर आपल्याला ना छोटे छोटे शॉप ओपन करण्याची वेळ आलेली आहे आता. गरज आहे, गावागावामध्ये डीएक्सन कॅफे ओपन करा, आणि तिथून नेटवर्क इंडस्ट्रीला जोरात सुरुवात करता येईल. डीएक्सन बहरेन मधले ऑफिस आहे, डीएक्सन टर्की. ओ माय गॉड लिहिता येईल, ओ माय गॉड, फंटास्टिक यार, खूप पॉवरफुल. आणि डीएक्सनचं एक कॉर्पोरेट ऑफिस. किती डायरेक्ट सेलिंग कंपन्या वर्ल्ड मध्ये आहेत की पूर्ण राऊंड घेतल्यानंतर 2 किलोमीटर तुम्ही राऊंड चालता, इतकं मोठं कॉर्पोरेट ऑफिस कोणत्या बरं डायरेक्ट सेलिंग कंपनीचं आहे? कोणत्या एखाद्या कंपनीचं मला दाखवा जगामध्ये. वर्ल्ड मधली एकमेव कंपनी आहे जिथं इतकं मोठं डायरेक्ट सेलिंगचं ऑफिस आहे. ओ माय गॉड, जिथं तुम्ही राहू शकता. येस, त्या ठिकाणी तुम्ही स्टे करू शकता, त्या ठिकाणी युटिलिटी सेंटर आहे, त्या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर आहे, त्या ठिकाणी मोठमोठे, त्या ठिकाणी एंटरटेनमेंट हाऊसेस आहेत आपल्यासाठी, संपूर्ण प्रकारचा पॉवरफुल कॉन्फरन्स आहेत, 4 फ्लोअर मध्ये कॉन्फरन्स हॉल्स आहेत. डॉक्टर लीमनी जे जे विचार केलं माइंड मध्ये ते तर त्यांनी केलंच. 3 प्रायव्हेट जेट असलेली डीएक्सन कंपनी, आणि आता 3 सोन्याच्या खाणी देखील आहेत. मलेशियामधला फोटोग्राफ्स, एक पॉंडिचेरी. आता आपण इंडियामध्ये पाहूया तर हैदराबाद मध्ये पहा, कोरोनामध्ये पूर्ण दुनिया लॉकडाऊन होती, लेकिन डॉक्टरांनी अनलॉक केलं होतं माइंड त्यांचं, आणि त्यांनी विचार केला या कोरोना टाइम मध्ये फॅक्टरी ओपन करूयात. आणि हैदराबाद, तेलंगणामध्ये वर्ल्डची सर्वात मोठी लार्जेस्ट फॅक्टरी ओपन झाली आहे. मला सांगा, ह्या फॅक्टरीज ओपन करायला करोडो रुपये इन्व्हेस्टमेंट लागते का नाही लागते? कशावर पाहायची डायरेक्ट सेलिंग कंपनी? कागदावर, कुणाच्या मोटिवेशन मध्ये,
का रिअल मध्ये? लवकर लिहा, रिअल मध्ये. काय वाटतं तुम्हाला? लवकर लिहायचं चॅट बॉक्स मध्ये. येस, लवकर लिहा कॉमेंट बॉक्स मध्ये. कशावर बघायची नेटवर्क इंडस्ट्री मधली कंपनी? कागदावर, प्लॅन मध्ये. किती पैसे वाटते, किती लोक जॉईंट होतात, किती मोटिवेट होतात, किती सेमिनारला येतात, किती गर्दी करतात, का रिअल मध्ये? हे जे मी आता तुम्हाला पाठीमागे दाखवतोय याच्यामध्ये पाहायला पाहिजे खरी आणि रिअल डायरेक्ट सेलिंग कंपनी. काय तुम्हाला तुमच्या नातवाचं भविष्याचे जर विचार असतील मनामध्ये, तर आज तुम्हाला हे इंडस्ट्री बरोबर जॉईन होणं आवश्यक आहे मित्रांनो. इतकी पॉवरफुल ताकद जर कंपनी लावते, हजार हजार कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट करत असेल, तर मित्रांनो जागे व्हा, जागे व्हा. प्रोडक्ट यूज करा आणि अनेक लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात करा. दुबईमध्ये, मेक्सिकोमध्ये डीएक्सएनचे ऑफिसेस. दुबई मधलं पहिली डायरेक्ट सेलिंग कंपनी आहे मित्रांनो. द फर्स्ट डायरेक्ट सेलिंग कंपनी इन मिडल ईस्ट. संपूर्ण मिडल ईस्ट मधली पहिली डायरेक्ट सेलिंग कंपनी, जिचं स्वतःच फॅक्टरी आहे आणि ती फॅक्टरी ओपन करण्यासाठी तिथल्या राजा आणि रॉयल फॅमिलीने त्यांना जमीन उपलब्ध करून दिली आहे. क्या बात आहे साहब, कितनी बडी बात आहे, किती जबरदस्त गोष्ट आहे तुमच्याकरता. विजन स्टेटमेंट आहे डीएक्सएनचं. प्रमोट द हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. प्रमोट द हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस. तयार आहात? येस फ्रेंड्स, येस. चला काही अपडेट्स पाहूयात. आताचे लेटेस्ट अपडेट मध्ये मी तुम्हाला घेऊन जातोय. डीएक्सएन फॉर युअर लाईफ, नॉट फॉर युअर 5 to 10 years. आपल्या जीवनानंतर तुमच्या मुलाचं आणि त्याच्याही मुलाचं फ्युचर सुरक्षित करण्याची ताकद डीएक्सएन ठेवते. द बिग लिप अहेड, पॅराडाइम शिफ्ट. इतकी मोठी डीएक्सएन कंपनी बनतीये. किती सुंदर छोटासा तुम्हाला जीआयएफ व्हिडिओ पाठीमागं पाहायला मिळतोय. रियालिटीमध्ये ह्या गोष्टी कंपनी जर करत असेल, तर मित्रांनो जागे होणं आवश्यक आहे. डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमधली पहिली डायरेक्ट सेलिंग कंपनी, जी वर्ल्ड लार्जेस्ट गॅनडोर्मा मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनलेली आहे. आपण जगामध्ये नंबर 1 आहोत वर्ल्ड लार्जेस्ट गॅनडोर्मा प्रोडक्शन मध्ये, वर्ल्ड लार्जेस्ट स्पिरुलिना प्रोडक्शन मध्ये. आणि याच्यामुळे डॉक्टर लीम यांना ती पदवी बहाल झाली आणि शपथविधी झाला 2019 मध्ये. डॉक्टर लीम बराक ओबामा फॅमिली नंतर आज गुडविल अँबॅसेडर आहेत. का? कारण संपूर्ण जगाला लागणारी संपूर्ण स्पिरुलिना मॅन्युफॅक्चरिंग करण्याची जी क्षमता डॉक्टर लीम यांच्याकडे आहे, एवढी कोणाकडेही नाहीये. म्हणून वर्ल्ड लार्जेस्ट स्पिरुलिना प्रोड्युसर म्हटलं जातं. ज्या ज्या ठिकाणी डॉक्टर लिमनी पाहिलं, त्या त्या ठिकाणी ते नंबर 1 स्थानावरती पोहोचलेत. आता आपली जबाबदारी आहे, आपल्या आपल्या देशामध्ये, आपल्या आपल्या गावामध्ये, आपल्या आपल्या सिटीज मध्ये आपल्याला डीएक्सएन नंबर 1 करायचं आणि तुम्हाला देखील नंबर 1 व्हायचं आहे. तयार आहात तर रेडी लिहायचं, रेडी. कुठे कुठे आहेत डीएक्सएनचे ऑफिसेस, सॉरी फॅक्टरीज? तुम्ही पाहताय मोठ्यात मोठ्या फॅक्टरी महाराष्ट्रामध्ये, इंडियामध्ये. आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला लवकरच नोनी प्लांट ओपन होणार आहे आणि हा देखील होणार आहे माहूर मध्ये. वावल्या वाव, जबरदस्त यार. नोनीची झाडं बघण्यासाठी दूर जायची गरज नाही, फक्त 50 किलोमीटरवरती बघायला मिळतील. सॅफ्रॉनचं जर बघायचं असेल प्रोजेक्ट, तर तळेगाव मध्ये या. तळेगाव मध्ये काश्मीरवाला सॅफ्रॉन तुम्हाला बघायला भेटेल. रिअल प्रोडक्ट, रिअल कंपनी, रिअल फॅक्टरीज. मलेशियामध्ये, इंडियामध्ये 8 फॅक्टरी आहेत. चायना, मेक्सिको, युए, दुबई, त्यानंतर सौदी अरेबिया डेट्सची फॅक्टरी ओपन आहे. हायली. त्यानंतर नेपाळमध्ये फॅक्टरी ओपन केली. बांगलादेशमध्ये, गयानामध्ये आणि मोरोक्को मध्ये देखील फॅक्टरी आहे. म्हणून डीएक्सएन आज वर्ल्डची सर्वात पहिली नंबर 1 मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनलेली आहे. सर्व कंपन्यांना मागे टाकले मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये. डीएक्सएन सायबर विले हा डीएक्सएनचा एक सर्वात पॉवरफुल आणि बिगेस्ट हेड ऑफिस इन डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर, टोटली स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर. त्यामुळे भरपूर काय अवॉर्ड्स आणि रिवॉर्ड आपल्याला कंपनीला मिळालेले आहेत. हा सुंदर न्यूज तुमच्या स्क्रीनवरती आहे. 3 गोल्ड माइन. तुम्ही कल्पना पण करू शकत नाही, तुम्ही विचारही करू शकत नाही ते काम डीएक्सएन करतीये. 3 गोल्ड माइन, सोन्याच्या खाणी डीएक्सएनच्या आहेत. का बरं या सोन्याच्या खाणी घेतल्या असतील डीएक्सएननी? तर डॉक्टर लीम यांचा विचार आहे की जे पण पैसे येतात ते इन्व्हेस्ट करतात, अनेक ठिकाणी जमीन घेतात, अनेक ठिकाणी फॅक्टरीज ओपन करतात, कारण डिस्ट्रीब्युटरचं फ्युचर अजून सुरक्षित करण्यासाठी. आता ह्या 3 सोन्याच्या खाणी घेतल्यानंतर त्यांनी ऐलान केलाय, या ठिकाणी तुम्ही गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता आणि तुमचं फ्युचर अजून सुरक्षित करू शकता. येणारा पैसा मल्टिप्लाय करण्यासाठी सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून तुम्ही तुमची फ्युचरमध्ये मोठी ताकद लावू शकता. स्टॉक एक्सचेंज मध्ये कंपनी आहे, पब्लिक लिस्टेड कंपनी म्हटलं जातं, बुर्सा मलेशिया. या ठिकाणी देखील तुम्ही तुमचे शेअर्स घेऊ शकता आणि शेअर्स मध्ये देखील पैसे इन्व्हेस्ट करून डीएक्सएनच्या ग्रोथ सोबत तुमची देखील ग्रोथ वाढवू शकता मित्रांनो. ह्या सगळ्या गोष्टी डीएक्सएन करते. गयानामध्ये 7,500 एकरचा प्रोजेक्ट सुरू झालाय. ओ येस, ते म्हणतात मोर दॅन सिंगापूर.
त्यांचा चेहरा मी पाहिला होता. द प्लॉट आणि जो लँड आहे ना त्यांनी परचेस केलेली ती मोर दॅन सिंगापूर कंट्री. सिंगापूर पेक्षाही मोठी त्यांनी गयानामध्ये फक्त फार्मिंग साठी मेगा फार्म प्रोजेक्ट म्हणून गयानामध्ये त्यांनी घेतलेला आहे. मोरोक्कोमध्ये, युएई मध्ये डेट फॅक्टरी आहे. हाय एंड फार्मिंग टेक्नॉलॉजी आहे. सौदी अरेबिया, त्यानंतर तुम्ही पाहताय सॅफ्रॉन प्रोजेक्ट, कल्टिवेशन इन डीएक्सएन, त्यांना कल्टिवेशन मध्ये, आणि त्यामध्ये आपण पाहतोय की सॅफ्रॉन, अशा काही गोष्टी की ज्या कंपन्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट मधल्या आहेत. वाव, जबरदस्त यार. त्याच्यामुळे तुमचं फ्युचर सुरक्षित आहे. योग्य हातांमध्ये, योग्य कंपनी सोबत आहे. फक्त तुम्हाला थोडस लढायचंय यार, थोडस मार्केटमध्ये उतरायचंय, लोकांपर्यंत जायचंय, अनेक लोकांना ही माहिती पोहोचवायची आहे, आणि डीएक्सएन मध्ये तुम्हाला एक क्राऊन अम्बॅसेडर लेवलला पोहोचायचंय. हिस्टॉरिकल पार्ट आहेत मित्रांनो, की जे डीएक्सएनचे दुबईचे राजा लोक, द रॉयल फॅमिली ऑफ डीएक्सएन, 2005 सालापासून आता 24 साल 25 सुरू होतंय, त्यांनी त्यांची कॉपी कधी नाही बदललेली. जर राजा लोक ही कॉफी पित असतील तर आपल्या भारतामध्ये किती घरांमध्ये कॉफी घेऊन जायला पाहिजे, ज्या कॉफीत साखर आणि दूध टाकावंच लागत नाही, ज्याच्यात तुम्ही डायरेक्टली गरम पाण्यामध्ये कॉफी बनवता, एनी टाइम एनीवेअर कुठेही कॉफी खाऊ आणि पिऊ शकता, अशी कॉफी डीएक्सएन आपल्याला देते. म्हणून रॉयल फॅमिलीमध्ये सुद्धा ही कॉफीचे कंटेनर जातात. किती सुंदर गोष्ट आहे. आणि डीएक्सएनच्या लीडर लोकांसाठी द पर्क ऑफ द एक्सलन्स, इंट्रोडक्शन ऑफ द डीएक्सएन न्यूएस्ट प्रायव्हेट जेट, तीन तीन प्रायव्हेट जेट आहेत. आणि डॉक्टर लिम विचार करतात की प्रायव्हेट जेट मध्ये माझे लीडर लोक फ्री ऑफ कॉस्ट ते ट्रॅव्हल करायला पाहिजेत. ही लाईफस्टाईल पॅकेजेस डीएक्सएन बनवलेली आहेत. त्याच्यामुळे डीएक्सएनचं लंकावी नावाचं आयलंड देखील आहे, त्या ठिकाणी जाऊन देखील आपण एन्जॉय करू शकतो. त्यानंतर बोल्डर व्हॅली नावाचं जंगल रिसॉर्ट आहे, त्या ठिकाणी आपण लाईफस्टाईल पॅकेजच्या माध्यमातून एन्जॉय करू शकतो. आणि लंकावी मधलं संपूर्ण वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटीज काही मित्रांनो ज्या आहेत की जे आपल्या लाईफस्टाईलला एनहान्स करायला मदत करतात. कस्टमर टू कस्टमर कॉन्टॅक्ट याला म्हणतात. बी टू बी, सी टू सी, लोकांना बी टू बी माहितीये, ए टू बी माहितीये, सी टू सी काय आहे? कस्टमर टू कस्टमर बिझनेस. कस्टमर कोण आहे? तुम्ही आम्ही सगळेच कस्टमर आहोत. आणि काही समस्या तुमच्या समोर आहेत की ज्यांनी आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम मधून अपॉर्च्युनिटी पाहिली आणि आज ते वर्ल्डच्या सर्वात टॉप लेवलला पोहोचलेत. हा आत्ताचा 3 वर्षामधला डेटा तुमच्या स्क्रीनवरती समोर आहे. या 4 महिलांनी असं काही करून दाखवलंय. लेडीज आहेत, महिला आहेत, आणि क्राऊन अम्बॅसेडर 3 वर्षांमध्ये झालेले आहेत. किती बरं इन्कम आहे? कमीत कमी 1 CR ते 1.5 करोड इन्कम मंथली. त्यामध्ये अमीरा जी तुम्हाला दिसते ती फुल ठेवले, याचा अर्थ काय? तो फोटो का नाहीये? बिकॉज त्यांची मृत्यू झाली आहे मागच्या काही महिन्यांपूर्वी. येस मित्रांनो, आणि त्या गेल्यानंतर त्यांच्या अंडर आणखी एक क्राऊन अम्बॅसेडर झाली, ती तर 25 महिन्यामध्ये क्राऊन अम्बॅसेडर झाली. अमीरा 27 महिन्याची क्राऊन अम्बॅसेडर आहे. डाऊनलाईन म्हणाली मी तुमचं रेकॉर्ड तोडणार. आज ते रेकॉर्ड बघण्यासाठी आज ती अमीरा नाहीये, परंतु त्या घरांमध्ये कोट्यवधीची इन्कम देण्यासाठी खाली लिडरशिप तयार होत आहे. किती लोकांना फंटास्टिक फील होते, जबरदस्त फील होते, सांगा बरं. पॉवरफुल इंडिपेंडेंट कन्व्हेन्शन यावरती फोकस करणं खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो. चला मित्रांनो, आपण आपलं प्रोडक्टचं कॅटलॉग बघूयात आता. तयार आहात, तयार आहात, तयार आहात, रेडी आहात, रेडी आहात. प्रोडक्ट कॅटलॉग मध्ये जाऊयात आपण, आणि प्रोडक्टची आपण पाहूयात रेंज. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आपण मीटिंग मध्ये पाहणार आहोत प्रोडक्टची पॉवर आणि प्रोडक्टची कॅटलॉगची रेंज. येस, तुम्हाला प्रत्येकाला माझ्या पाठीमागं बघायला मिळत असेल काय काय बरं रेंज आहे. तर सगळ्यात पहिली जी रेंज तुम्हाला बघायला मिळते ती म्हणजे आयुर्वेदिक सप्लिमेंट्स. थोडं या बाजूला सरतोय. येस, आयुर्वेदिक मेडिसिनल सप्लिमेंट कोणकोणते बरोबर आहेत? RGGL ची 30ची कॅप्सूल सुद्धा आहे. द्या ना सर 30ची, सुरुवात तर करा एका घरामध्ये स्मॉल प्राइस मध्ये. 1 पेअर डेली खायला सांगा. RG90, GL90, RG360, GL360 कॅप्सूल. त्यानंतर आता टॅबलेट मध्ये आल्यामुळे पैसे वाचतील. कॅप्सूल आणि पावडर मध्ये देखील आल्यामुळे खूप जास्त पैसे वाचू शकतात. म्हणजे तुम्हाला कॉस्ट इफेक्टिव्ह अजून प्रोडक्ट हवे असतील तर गॅनड्रामाच्या टॅबलेट किंवा पावडर, मी तर पावडर सजेस्ट करेल. पावडर फॉर्म मध्ये घ्या आणि पावडर फॉर्म मध्ये खायला सुरू करा, तर तुम्हाला कॉस्ट इफेक्टिव्ह मिळू शकते. RG पावडर, GL पावडर सर्व प्रकारची आलेली आहे. अश्वगंधा आहे, नीम आहे, गिलोय आहे, त्रिफळ आहे, ब्राह्मी आहे, ब्लॅक कुमिन आहे. संपूर्ण आयुर्वेदाची रेंज, जे की 200-300च्या रेंज मध्ये नियर अबाउट 70% प्रोडक्ट आता तुम्हाला 300-400 रुपयाच्या रेंज मध्ये. फंटास्टिक यार.
काही लोक म्हणतात डायरेक्ट सेलिंग मध्ये खूप हायएस्ट प्रोडक्ट असते, क्वालिटी प्रोडक्ट असतात. मी म्हणतो सर, हे जर तुम्ही कॅटलॉग पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल 70% प्रोडक्ट 300-400 रुपयाच्या रेंजमध्ये. किती जबरदस्त पॉईंट आहे ना. आपण पाहूयात. त्यानंतर नीम, गिलॉय, त्रिफळा, ब्राह्मी, ब्लॅक कुमिन, अर्जुना पावडर हार्ट साठी चांगला आहे, अमलकी पावडर जे की अँटी कॅन्सर प्रॉपर्टी देते, अश्वगंधा जी तुमची पॉवर आणि स्टॅमिना वाढवते, ब्राह्मी पावडर, ब्राह्मी कॅप्सूल जी तुम्हाला ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी मदत करते. पाहूयात स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, वन बाय वन, वन बाय वन. क्या बात आहे, क्या बात आहे. गिलॉय, त्यानंतर आपण पाहूयात. चला, अश्वगंधा झाली, ब्राह्मी झाली, हेल्दी बोन्स, पेनाक जिनसेंग, किती बरं प्रोडक्ट आहेत. तुम्ही ना फक्त कॅटलॉग समोर ठेवायचा आहे. आता समोरच्या व्यक्तीला सांगा, तुम्ही टिकमार्क कर, जर तुम्हाला जे पाहिजे ते घ्या. आयुर्वेदाची पूर्ण रेंज आहेच, अनेक प्रोडक्ट पाठीमागं पण आहेत. आणि मिनिमम 1000 पीपीव्ही करायला लागतं काय साहेब? घरातला एक्सपेन्सिव्ह चेंज करा, मिनिमम बोलतोय, ज्याने तुम्ही एनरोलमेंट करू शकता. मी तर म्हणतो एवढे सुंदर प्रोडक्ट आहेत की तुमच्या गावामध्ये एक गाव एक दुकान कन्सेप्ट मध्ये जावं लागेल. तयार आहात? एक गाव एक दुकान. पाहूयात. कॉर्डिसेपची टॅबलेट, कॉर्डिसेपच्या कॅप्सूल्स. कॉर्डिसेप एक असं मशरूम आहे जे 60 लाख रुपये पर केजी आहे. नोनी कॅप्सूल मध्ये आलेले आहे, नोनी टॅबलेट मध्ये आलेली आहे. पोरियाज मशरूम जे की आपल्यासाठी इम्युनिटी बुस्टर आहेत, पॉवरफुल प्रोडक्ट आहे. पोरियाज हे ट्रॅडिशनल चायनीज मेडिसिन मध्ये अव्वल नंबरचं प्रोडक्ट आहे. पोरियाज मशरूम अँटी कॅन्सर प्रॉपर्टीज आहेत. या व्यतिरिक्त किडनी सारख्या विकारांमध्ये वरदान आहे, ब्रेन साठी खूप चांगला आहे. अर्जुना टॅबलेट हार्ट साठी खूप छान आहे. त्यानंतर तुम्ही पाहता अमलकीची टॅबलेट आली, ब्राह्मीची टॅबलेट आली, अश्वगंधाची टॅबलेट आली. लसुना, लसुना इज गुड फॉर द हार्ट. मंजिष्ठा गुड फॉर द स्किन. यस मित्रांनो, हळदी आणि मंजिष्ठा एकत्र करा आणि स्किनला लावा, तर गोरेपणा बाहेर यायला लागेल. किती लोकांना गोरं व्हायचंय? थोडी मंजिष्ठा घ्या, थोडी हळद घ्या आणि रोज आंघोळ करताना उठणं लावता तशी चेहऱ्याला लावा, हातांना लावा, तर गॅरंटी देतो 3 ते 5 दिवसांमध्ये रिझल्ट यायला लागतात. मेषशृंगी, गोड खायची इच्छा होते पण गिल्ट फील होतो, तर त्यांच्यासाठी मेषशृंगी पॉवरफुल प्रोडक्ट डीएक्सने लॉन्च केलाय. हरितकी, पोट साफ होण्यासाठी, ज्याला हिरडा म्हटलं जातं आपल्या आयुर्वेदामध्ये. हरितकी जे की आपल्यासाठी कोठा क्लीन होण्यासाठी खूप पॉवरफुल मदत करते. सुपर ग्रीन, 25 आयुर्वेदिक वनस्पती आहेत सुपर ग्रीन मध्ये. ओ माय गॉड, येस. तुम्हाला ना कुठलं खायचं बघायची गरज नाही. एक ग्लास घ्यायचा आहे, त्यात ती गोळी टाकायची आणि ते फसफस 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 पूर्ण पेय तयार होतं. आणि तुम्हाला ना मित्रांनो, कोल्ड्रिंक, कोलाज, थम्सअप, पेप्सीज, सोडा वॉटर्स हे सगळं रिप्लेस करायचं आहे आणि सुपर ग्रीन घेऊन यायचं आहे. तयार आहात? येस. त्याच्यानंतर पाहूयात आपण च्यवनद्रव्य काढा. जर तुम्ही त्याची लिस्ट पाहिली तर 30 आयुर्वेदिक वनस्पती याच्यामध्ये. पुनर्नवा नावाची एक अशी पॉवरफुल वनस्पती याच्यामध्ये देखील आहे की ज्याच्यासाठी लोकांना ही अतिशय दुर्मिळ वाटते. च्यवनद्रव्य काढा हे तुमच्या तारुण्याचं आणि चिरतारुण्य राहण्याचं रहस्य आहे, जे तुम्ही रोज पिण्यासाठी ना थोडस एक ग्लास पाणी घ्या, एक ग्लास पण नाही, अर्धा कप पाणी घ्या, अर्धा कप च्यवनद्रव्य काढा घ्या, मिक्स करा. काय गोड पाणी लागतं, ट्राय करून बघा. डायरेक्ट च्यवनद्रव्य काढा पण पिऊ शकता, चिपचिप नो झिकझिक. हे पॉवरफुल प्रोडक्ट आहे मित्रांनो, तर ट्राय करा आपल्या लहान बाळांना प्रत्येकाला देण्यासाठी. च्यवनद्रव्य काढा. सितोपान कप सिरप, वाव क्या बात आहे. सितोपान कप सिरप जे की कफ, खोकला याच्यामध्ये तुमच्या सर्वांसाठी पॉवरफुल प्रोडक्ट डीएक्सनी घेऊन आलेले आहे. कफ म्हणजे सर्दीमध्ये तुम्हाला कफ बाहेर पडण्यासाठी मेडिसिन असायला पाहिजे, ना की सुखवण्यासाठी. कफ तुम्ही अगदी अर्धी बॉटल जरी पिलात तरी गुंगी यायला नाही पाहिजे, असा बराचसा विचार करून एक सितोपान कप सिरप लॉन्च केले. प्रत्येक मेडिकल शॉप मध्ये लॉन्च करायला सुरुवात करा. त्यांना ना थोडे एमआरपी डीपीतला फरक जरी समजावून सांगितला तरी सुद्धा ते घेतात. नोनीची तुम्हाला पाहता डीएक्सएनची जी इंडियन फॉर्म्युलेशन मध्ये आहे आणि मलेशिया फॉर्म्युलेशन मध्ये पण आहे. मोरंजी ही मलेशिया फॉर्म्युला, नोनी इंडियन फॉर्म्युला. रोझेले ज्यूस जो की तुम्ही एका रोझेल मध्ये विटामिन सी, अल्कलाईन आणि जवळजवळ 2 लिटर एवढा सरबत तयार करू शकता. ह्याचे अनेक प्रकारचे ज्यूस बनवता येतात. ह्याच्यात तुम्ही ब्लॅक कॉफी टाका, मस्त ब्लॅक कॉफीचा पॉवरफुल डोस तयार होतो मित्रांनो. पॉवरफुल टेस्ट विदाऊट शक्कर, साखर टाकायची गरजच नाही. मग लेमनजी रोझेल मिक्स करा तर एकदम सुंदर काढा तयार होतो. मी जेवढ्या लोकांना मेगा डोसेस, मेगा थेरपीज, जेवढ्या पावडरची नावं घेतलेत, ते जर तुम्ही रोझेल आणि लेमनजी मध्ये टाकलं तर पॉवरफुल डोस तयार होतो इम्युनिटी बुस्टरसाठी. त्यामुळे मी एका डब्बीमध्ये सगळ्या पावडर मिक्स करून ठेवलेत आणि त्यातला एक चमचा घेतो आणि टाकतो. सगळ्या आयुर्वेदिक पावडर रोझेल लेमनजी मध्ये येतात आणि पॉवरफुल ज्यूस बनतो माझ्यासाठी यार. आपल्या घरामध्ये माय होम
माय शॉप आणण्याची वेळ आहे मित्रांनो ही समोर तुमच्या आता. इतके प्रोडक्ट आल्यानंतर तुम्ही 2-4 प्रोडक्ट एखाद्या घरी जाऊन सांगण्यासारखं नाहीये, दुकान टाकण्याची आवश्यकता आहे. काल एका व्यक्तीने मला प्रश्न विचारला, सर एवढा पॉवरफुल गॅनोडर्मा, फार गँग्रीन सडलेले पाय सुद्धा बरे होतात. एका व्यक्तीला मी फोटो दाखवले तर ते म्हटले, माओ माय गॉड, गँग्रीन झालेला पाय सडलेला बरा होतो. मग सर विश्वास का लोक ठेवत नाहीत? का विश्वास ठेवत नाहीत? गावागावामध्ये आपण एखाद्याला सांगायला जातो, तर मी त्यांना एक शब्द बोललो आपल्या साध्या आणि गावच्या भाषेमध्ये, तुमच्या हातामध्ये डायमंड आहे. तुमच्या हातामध्ये एक डायमंड आहे, हिरा आहे, आणि तुम्ही गोनपाटवर बसून विकताय त्याला. पोत्यावर बसून विकताय. एखाद्या घरी जाऊन सांगायला जाताय, साहेब दुकानं टाकायला पाहिजेत. पतंजलीचे शॉप आहे चौका चौकामध्ये. डीएक्सएनचे कुठे आहेत? डीएक्सएनचे शॉप ज्या दिवशी पडतील ना, त्यावेळी लोक विश्वास ठेवायला लागतील आणि व्हॅल्यू करतील ह्या ब्रँडची. किती लोकांना पॉईंट समजतोय? वावल्या, जबरदस्त आहे. पॉवरफुल पॉईंट वाटतोय. किती लोकांना समजतंय? एवढी पॉवरफुल गोष्ट आणि तुम्ही एखाद्याला विकण्यासाठी दारात जायची काय गरज आहे? मोठं शॉप टाका, घरी बोलवा, ऑफिसला बोलवा, काउन्सिलिंग सेंटरला बोलवा, छोट्या छोट्या मीटिंग प्रोग्राम मध्ये बोलवा आणि ऑफिस दाखवा. असं लॅबियस ऑफिस बनवा की तुमच्या अख्ख्या गावामध्ये असा इन्फ्रास्ट्रक्चर नसेल कोणाचा. इतकं सुंदर, छोटं असू द्या, पण इतकं क्लीन, नेट, चकाचक आणि इतका सुंदर डिस्प्ले दिसला पाहिजे की लांबून लोकांचं मन तिथं आकर्षित झालं पाहिजे. मित्रांनो, रिअल कंपनी यार, फालतू कंपन्यांमध्ये लोक लोक 10-10 लाख, 5-5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्या ठिकाणी लोक नको नको त्या प्रोडक्टला घरामध्ये ठेवतात. इथं ना 100% ऑर्गॅनिक प्रोडक्ट, 100% रिअल प्रोडक्ट. आम्हाला त्या लोकांची आवश्यकता आहे जे खरंच त्यांच्या आयुष्यामध्ये महिन्याची इन्कम 10 लाख करण्याची स्वप्न घेऊन पुढे येत आहेत आणि स्वतः तयारी करतायत या गोष्टीसाठी की सर आमच्याकडे हे प्रोडक्ट गावामध्ये मोठ्या क्वांटिटीमध्ये असलं पाहिजे, आम्ही त्यांची मदत करू. मी ना त्याला 1 वर्ष अख्खी माझी काउन्सिलिंग आणि ट्रेनिंग प्रोग्राम फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. होय मित्रांनो, 1 वर्षाची काउन्सिलिंग कॉस्ट, 75,000 रुपयाचा माझा कोर्स टोटल फ्री ऑफ कॉस्ट देणार मी. कारण त्यांनी फक्त म्हणायला पाहिजे, सर मी शॉप घ्यायला तयार आहे, मला डीलरशिप द्या डीएक्सएनची. कोण कोण आहे व्हिडिओ पाहतायत आता? डीलरशिप मिळू शकते तुम्हाला तुमच्या गावामध्ये, स्टॉकिस्ट देऊ शकतो आणि त्या गावामध्ये मोठा सपोर्ट सिस्टम तयार करूया. ट्रेनिंग सपोर्ट, मीटिंग सपोर्ट, एन्जॉयमेंट दिसतो, कॅम्पेन तयार करूया. स्पिरुला कॅम्पेन, किती बरं प्रोडक्ट आहेत. एका मीटिंग मध्ये सांगणं पॉसिबल नाही म्हणून डायरेक्ट कॅटलॉग ओपन केलाय तुमच्या पुढे. पाहूयात पुढं. फ्लॅक्सीड ऑइल, फ्लॅक्सीड ऑइल, जिथं जिथं तुमच्या बॉडीला तेलाची गरज आहे, जॉईंट, किडनीमध्ये, हार्टमध्ये, रक्तवाहिनीमध्ये लवचिकता हवी आहे, जॉईंट मध्ये कटकट आवाज येतोय, सांधे दुखतात, गुडघे दुखतात, मनके दुखतात, व्हर्जिन कोकोनट ऑइल, फ्लॅक्सीड ऑइल, ब्लॅक कुमिन ऑइल, म्हणजे ब्लॅक कुमिन आपलं कॅप्सूल टॅबलेट मध्ये, परंतु ऑइलचाच कंटेंट आहे तो. जे जे तेलाचे कंटेंट आहेत हे सगळे तुम्हाला, हे तेलाचे प्रोडक्ट अशा लोकांना जरूर द्यायचे ज्यांना बोन हेल्थ हवी आहे. हेल्दी बोन्स बरोबर द्या. त्यासोबत तुम्ही पाहताय ऋषिगॅनो टी, चहा, ऋषिगॅनो कॉफी, अल्कलाईन चहा, अल्कलाईन कॉफी. किती बरी चहा पिला. मित्र लोकांना सांगतो, सर तुम्ही चहा पिता का? हो. हा चहा तुम्ही 1 लिटर पिऊ शकता, घरातला चहा 1 लिटर पिऊ नाही शकत. किती लोकांना समजतोय पॉईंट? हेल्दी चहाला याला म्हटलं जातं. 1 लिटर प्यायचं आहे. शिकवा लोकांना माइंड मध्ये असं जाऊ दे, 1 लिटर पिला पाहिजे. रात्री बनवा डिकॉक्शन करून, डिकॉक्शन प्या दुसऱ्या दिवशी. 2 in 1 ब्लॅक कॉफी, मस्तपैकी 1-1 लिटर पिऊ शकता दिवसभर. एवढं जबरदस्त प्रोडक्ट जर डीएक्सन देत असेल तर खूप मोठी क्रांती निर्माण करण्यासाठी गरज आहे मित्रांनो. 3 in 1 कॉफी, 2 in 1 कॉफी, ब्लॅक कॉफी, कॉडिसेप कॉफी, लेमन जी, कोको जी, जी मोका. काय आहे हे? तुमचं सगळ्यांचं कॅफेटेरिया ओपन होऊ शकतो. छोटा छोटा शॉप ओपन करू शकता कॉफीच्या माध्यमातून आणि खूप मोठी डेव्हलपमेंट करू शकता. हे प्रोडक्टची रेंज आहे मित्रांनो. स्पिरुना सेरल, त्यानंतर कॉफीचे बिस्किट, स्पिरुनाचे बिस्किट, कोकोची चॉकलेटचे बिस्किट, कोकोजीचे बिस्किट्स. किती जबरदस्त ना. वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट कंपनी लॉन्च करते ना. आता तर कॉर्डिसेपची बिस्किट, जे की 60 रुपये मध्ये तुम्हाला बॉक्स मिळतो पूर्णपणे. डीपी प्राइस त्याही पेक्षा कमी होते डिस्ट्रीब्युटर झाल्याबरोबर. असे असे सुंदर प्रोडक्ट आहेत की तुम्हाला फक्त लोकांना इंट्रोड्यूस करण्याची गरज आहे. कारण ते लोक तुमच्याकडे स्वतःहून येणार नाहीत, तुम्हाला त्यांच्यापर्यंत जावं लागेल किंवा दुकान टाकावं लागेल. दोन्ही पैकी एक करा आणि टीम डेव्हलपमेंटवर फोकस करा. एक एक गाव, एक एक दुकान, एक एक गाव, एक एक स्टॉक पॉइंट, आणि त्या गावामध्ये हजारो लोकांना डिस्ट्रीब्युटर बनवत असाल तर तुमचं दुकान चालवण्यासाठी 1,000 डिस्ट्रीब्युटर्स आहेत, हे लक्षात ठेवा. हे दुकानांमध्ये कुठल्या शक्य होत नाही. किराणा मालाचं मी 50 लाखाचं तरी दुकान टाकलं तर मला एकट्याला विकावं लागणार आहे. ते समजून घ्या. नाही जरासं थोडस तरी माइंडसेट मध्ये येतंय का तुमच्या, की तुमचे 100 नाही 1000 डिस्ट्रीब्युटर येतील तुमच्याकडनं माल घेऊन विकायला जातील मार्केटमध्ये. दॅट इज द पॉवर ऑफ द डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री. जागरी, वेगवेगळ्या प्रकारची जागरी, राईस ब्रान ऑइल, किती सुंदर प्रोडक्ट आहे.
राईस ब्रॅन ऑइल अजूनही काही गावातल्या लोकांना समजतच नाहीये. मी तर म्हणतो सर इतकं पॉवरफुल प्रोडक्ट आहे की तुम्ही करपलेलं तेल पिताय बॉडीमध्ये रोज. किती डिग्री त्याचा ही आहे स्मोकिंग पॉईंट? 70 डिग्री ओनली. 70 डिग्री ज्या तेलाचा स्मोकिंग पॉइंट आहे फक्त 70 डिग्री. ते तेल तुम्ही टाकताय पोटामध्ये. मित्रांनो, स्वयंपाक तयार व्हायला 70 डिग्री तेल तापावं लागतं आणि तेवढ्या वेळात ते करपायला सुरू होतं. जळालेलं तेल पोटामध्ये जाते, ते बी ट्रान्सफॅट ऑइल आहे आणि ते तुमच्या हृदयाचं, किडनीचं, हार्ट विकाराचं, लिव्हरचं प्रॉब्लेम बनवू शकतं. कितीतरी पचनाचे प्रॉब्लेम तयार होऊ शकतात. मग घरामध्ये आणा ना राईस ब्रॅन ऑइल, ज्याचा हा स्मोकिंग पॉइंट आहे नियर अबाउट 220 डिग्री. आता 70 डिग्री तेल तापलं, काळं नाही होणार. परत 70 डिग्री तापलं, 180 झालं तरी काळं नाही होणार, करपणार नाही ते. 220 नंतर ते स्मोक व्हायला सुरुवात होतं. दिस इज द रिअल ऑइल ऑफ आवर अर्थ. म्हणून डॉक्टर लीम आणि कंपनीची जी सिस्टम आहे ते असे प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची पूर्ण तयारी करते. तुम्हाला ना थोड्या थोड्या युनिक सेलिंग पॉइंट माहित असले पाहिजे. काय मार्केटमध्ये मोठी गरज आहे या प्रोडक्टची. 3 पट प्राइस एखाद्या माणसापाशी बसून कमी करू शकतो. त्याला म्हणजे तुझी तेलाची बॉटल आण, कोणती घरामध्ये वापरतोस? जेमिनी वापरतो, अजून कुठलं वापरतो? सोया वापरतो? किती रुपये लिटर आहे? आपल्या तेलाला डिवायडेड बाय 3 करून सांगा आणि समजावून सांगा. 220 डिग्री तेल म्हणजे हे तेल 3 वेळा वापर काळं होणार नाही. ते तेल एकदा वापर काळं होऊन जाईल. किती लोक माइंडसेट ओपन होते. वाव, जबरदस्त आहे. जागरी पावडर आहे, प्रीमियम मोगरा सॅफ्रॉन, 1 ग्रॅम सॅफ्रॉन, पॉवरफुल यार. अशी सॅफ्रॉन आहे मार्केटमध्ये सॅफ्रॉन लोक घेतात, परंतु ते रिअल आहे का प्युअर आहे काहीच माहित नाही. कुठून आलं तेही माहित नाही, कलर कुठला दिला हेही माहित नाही. तुम्हाला रिअल सॅफ्रॉन जर घ्यायचं असेल तर डीएक्सनचं घ्या. फॅक्टरी बघायला जा, फॅक्टरीचे व्हिडिओ मागून घ्या लोकांकडून आणि सॅफ्रॉन रिअल घ्या. रिअल सॅफ्रॉन पाण्यामध्ये टाकल्याबरोबर त्याचा कलर तुम्हाला इमिजिएटली दिसतो. ओ माय गॉड, डॉक्टर लीमनी आम्हाला शिकवलं की सॅफ्रॉन प्यायचं कसं आणि खायचं कसं. आम्हाला माहित होतं पेढ्यावरती असतं ते हळूच काढून खायचं किंवा बासुंदीमध्ये दिसलं की चमच्यामध्ये उचलून प्यायचं. पण ते सगळं संपलेलं आहे, नष्ट झालेलं सॅफ्रॉन आहे. रिअल सॅफ्रॉन तुम्ही फक्त काय करायचंय, एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये टाकायचंय. मग मस्तपैकी त्याचा चमच्यानी हलवायचंय. डान्सिंग लेडी दिसते तिथं आणि तुम्हाला शेवटी तिथं सुंदर येल्लोविश कलरचं पाणी मिळतं आणि दॅट इज द रिअल सॅफ्रॉन वॉटर. हे तुमच्या स्किन पासून अनेक हेल्थ प्रॉब्लेमसाठी डीएक्सने आता तुमच्याकरता हल्दी आणि चिली पावडर देखील लॉन्च केली. चिली पावडर या करताय मित्रांनो की जी गुंटूर नावाची चिली पावडर आहे, ज्याची टेस्ट पण सुंदर होते आणि कलर पण इतका मस्त होतो की ज्याच्यात कलर इन्ग्रेडियंट नाहीत. परवा आम्ही एका ठिकाणी हॉटेलमध्ये गेलो होतो. अक्षरशः त्या टोमॅटोचं जे त्यांनी पापडवरती टाकलेला जो मसाला होता, त्याला फक्त हात लावला तर सगळा लाल भडक हात झाला होता. इतकी बोटं आमची लाल झालेली होती. शेवटी त्या वेटरला बोलवले, हे काय आहे? त्याची मान खाली गेली. तो म्हणला, काय सांगणार तू उत्तर मला या गोष्टीचं? पण आज रियालिटी ही आहे. हळदीचं एखादं स्वयंपाक घरामध्ये असेल किंवा कुठे हॉटेलमध्ये जेवायला जातात तर पिवळी झालेली बोटं, लाल झालेली बोटं घरी येईपर्यंत होत रंग तसाच राहतो. दिस इज कॉल्ड डाय. कपड्यांना द्यायची डाय स्वयंपाकामध्ये. जागे व्हा मित्रांनो. त्यासाठी अशा प्रोडक्ट आपल्याला डीएक्सन देते की जे रिअल आहेत. रिअल लकोडॉंग हल्दी पावडर. ओ येस, यामध्ये आहे कर्कुमिन. याला पावडर म्हणू नका, याला कर्कुमिन म्हणा. कर्कुमिनचा अर्थ होतो अँटी कॅन्सर प्रॉपर्टी. डॉक्टर लिमना वाटलं असतं तर कर्कुमिन काढून 1,000 रुपयाची बॉटल विकायला सांगितली असते आपल्याला. आणि आहे मार्केटमध्ये, जाऊन पहा अनेक मार्केटिंग कंपन्यांमध्ये कर्कुमिन नावाची कॅप्सूल टॅबलेट. आपल्या हळदीमध्ये 10 पॉइंट कर्कुमिन आहे, म्हणजे आपल्या हळदीतून कर्कुमिन काढलेलं नाही. ज्या बाकीच्या कंपन्या हळदीतून काढून घेतात आणि विकतात फक्त पिवळ्या रंगाचा माल. ओ माय गॉड. मग तुम्ही जागो व्हा ना. अँटी कॅन्सर मध्ये हळद रोज पाण्यामध्ये टाकून पिलात तर तुमची स्किन गोरी व्हायला, सगळ्यात पहिलं गोर भरपूर व्हाल. आंघोळ करताना उठणं लावतोय दिवाळीमध्ये, मी म्हणतो रोज हळदीची एक छोटीशी डब्बी बनवून ठेवा आणि रोज थोडीशी लावा. बघा ना सर, 5 ते 7 दिवसामध्ये किती गोरं व्हाल ते. दॅट इज द पॉवर ऑफ द प्रोडक्ट. हे रिझल्ट घेतल्याशिवाय समजणार नाही. डायनोजी टूथपेस्टची काय पॉवर आहे ही जोपर्यंत तुम्ही लावणार नाही तोपर्यंत समजणार नाही. ज्ञानोजी साबणाचा काय फील आहे तो वापरल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही. कोकोनट शुगर, कोणी कल्पना पण केलेली नसेल की नारळ पाण्यामध्ये पाणी आहे, त्याच्यापासून तेलही होतं आणि त्याच्यापासून साखरही बनू शकते. दॅट इज कॉल्ड कोकोनट शुगर. जे गिल्ट फ्री करतात, नको नको रे बाबा साखर, त्या लोकांना आवर्जून सांगा आमच्याकडे नारळाच्या दुधाची साखर आहे. त्यानंतर आपण पाहतोय आता नवीन आलेली पॉवरफुल कॉफी, त्याचं नाव आहे
जे की आपल्या करता ग्राउंडेड कॉफी, ग्राउंडेड कॉफी, ग्राउंडेड कॉफी. चला अजून काही प्रोडक्ट पटपट पाहूयात. दुसरी रेंज आली मित्रांनो, दॅट इज कॉल आपल्यासाठी हेल्थ अँड फूड सप्लिमेंट्स. कोणते कोणते? स्पिरुलिनाचे सगळे हेल्थ अँड फूड सप्लिमेंट. कॉस्मेटिक मध्ये काय काय आहे बघूया पटपट पटपट. कॉस्मेटिक मध्ये काय काय आहे? ज्ञानोजी प्लस टूथपेस्टचे अनेक रेंज आहेत. ज्ञानोजी साबण, ट्रान्सोबन, ॲलोवेराचा ट्रान्सोप, ज्ञानोजी शॅम्पू, ज्ञानो मसाज ऑइल, टी ट्री क्रीम, टाल्कम पावडर, नीली तैलम हेअर ऑइल. येस, एवढे प्रोडक्ट. इंटिमेट हायजीन वॉश, चबी बेबी ऑइल जे तुमच्या स्किनला बेबी ठेवण्यासाठी, स्किनचा टोन चांगला ठेवण्यासाठी, ॲलोवेरा क्लिन्सिंग जेल, ॲलोवेरा बॉडी लोशन, बांबू टूथब्रश, हायड्रेटिंग पॉवर. यो माय गॉड, काय काय आहे बघा ना. ॲलोवेराची पूर्ण क्लिन्सिंगची रेंज आहे. डायना क्लीन, डायना वॉश. आता आले होम केअर प्रोडक्ट जे की आपल्यासाठी खूप महत्वाचे. होम केअर रेंज. होय मित्रांनो, आजच निर्णय घ्या. फक्त तुम्ही ना हा कॅटलॉग समोर ठेवा. मल्टी क्लीनर्स, 7 वंडर्स आणि सगळे प्रोडक्ट म्हणजे अगदी फरशी साफ करण्यापासून भांडी धुण्यापर्यंतचे प्रोडक्ट आहेत. कॅटलॉग समोर ठेवा, रजिस्ट्रेशन करायला सुरुवात करा. एवढं सांगूया आणि थांबूया या ठिकाणी. थँक्यू ऑल ऑफ यू मित्रांनो. तुम्ही वेळात वेळ काढून आजचा मीटिंग ऐकलात, प्रोग्राम ऐकलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. असंच आपण वेगवेगळ्या प्रोग्राम मध्ये भेटूयात. शुक्रवारी आपण मार्केटिंग प्लॅन बद्दल बोलणार आहोत. थँक्यू सो मच. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि जाणीव करून द्या दिस इज द पॉवर ऑफ DXN. थँक्यू ऑल ऑफ यू. आणि पॉवर लावा. माय होम माय शॉप, माझं घर माझं दुकान, एक गाव एक स्टॉक पॉइंट. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच.